नमस्कार. साहित्यवारीच्या रसयात्री या सदरातील आजचं पुस्तक आहे चंद्रशेखर गोखले यांचं मनोवेधस. दाणी सर कसे आणि किती लोकप्रिय होते हे आधीच सांगून झालंय, पण या टुमदार घराला एक वलय प्राप्त झालं होतं, ते मात्र वेगळ्याच गोष्टीमुळे. आता गोष्ट म्हणजे वस्तू म्हणू की मूर्ती म्हणू, म्हणजे बघा, या घरात पूर्वापार चालत आलेली फार पुरातन अशी 2.25 फुटी शिसवी लाकडाची ताशीव, रेखीव, कोरीव, विलक्षण मनोहर, दृष्टी खिळवून ठेवणारी, बघणाऱ्याचे अष्टभाव जागृत करू शकेल अशी जिवंत डोळ्यांची सावळी साक्षात श्रीरामाची मूर्ती होती. जशी पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची उत्पत्ती सांगता येणं कठीण आहे, तशीच आणि तितकीच ही पुरातन मूर्ती होती. जणू श्रीरामाने अवतार धारण केलेला असताना त्यालाच समोर बसवून त्या अज्ञात कारागिराने ही अद्वितीय मूर्ती घडवली असावी. कोदंडधारी जानकी जीवन श्रीराम, ज्याच्या गळ्यात 108 कमळांचा 64 तुळशीपत्रांबरोबर कलात्मक जडवलेला पायघोळ हार आहे, मुकुटावर मोरपिसांची नक्षी आहे, कपाळावर नाम कोरलेला आहे, सरळ नासिकेवर 2 धनुष्याकृती दाट भुवयांची रचना आहे, ज्या मधोमध जुळलेल्या दाखवलेल्या आहेत. मुद्रेवरचं स्मितहास्य दैवी आहे, लोभस आहे, मनाला साथ घालणार आहे. कारागिराने मोठ्या कल्पकतेने श्रीरामाच्या खांद्यावरील शेला अशा पद्धतीने मूर्तीभोवती गुरफटलाय की दर्शन घेणाऱ्या भाविकाची नजर संपूर्ण मूर्तीवर फिरून श्रीरामाच्या समचरणांवर स्थिरावेल. सगळं माहीत असल्याचा, सगळं काही कळत असल्याचा आविर्भाव श्रीरामाच्या मोहक मुद्रेवर आहे, आणि खास वर्णन करावी अशी श्रीरामाची ती दैवी नजर. त्या नजरेचा ठाव कधीच कुणाला लागायचा नाही. दाणी सरांच्या प्रशस्त घरातल्या प्रसन्न देवघरात स्थानापन्न असलेली ही मूर्ती सगळे अडथळे पार करत नजरेला क्षितिजा पार पाठवण्यात रमलेली दिसायची. कधी कुणाला रामरायाच्या कानातली दिव्य कुंडल हल्ल्याचा भास व्हायचा, तर कुणाला रामरायाच्या गळ्यातल्या दिव्य 108 कमलपुष्पांचा हार क्षणभर झुलल्याचाही भास व्हायचा. मग चिंता कसली होती? ही मूर्ती कोणी चोरून नेईल याची, की कुठले सरकारी नियम ही मूर्ती हिसकावून घेईल याची? छे हो, हे असले विचार माताजींच्या मनातही येणारे नव्हते. दिवस रात्र येता जाता त्या पतित पावनाला हात जोडणाऱ्या माताजींना जगावेगळीच हुरहुर दिवस रात्र ग्रासून होती. कोणी ती ऐकून हसायचं, तर कोणी मनातल्या मनात भलतंच काहीतरी म्हणत टिंगलही करायचं. पण दाणी सरांना माहीत होतं की माताजींची ही काळजी, ही हुरहुर खरी आहे, प्रामाणिक आहे, निर्व्याज आहे, त्यांच्या निर्मळ मनातून उपजलेली आहे. अशी काय होती ती चिंता, ती हुरहुर? ती हुरहुर अशी होती की दाणी सरांच्या घरात स्थापन झालेला हा सावळा भोळा सर्वांतर्यामी श्रीराम एकटा होता. माताजींना त्याच्या शेजारी त्याला साजेशी अशी जानकी उभी करायची होती. जानकी जीवन राम त्यांना जानकीसोबत बघायचा होता. बागेतल्या फुलांचा हार त्यांना दोघांसाठी गुंफायचा होता. नैवेद्य दाखवताना दोघांना जोडीनं जेवायला बसवायचं होतं. तसंही पूजा म्हणजे आपण हेच तर करत असतो. भातुकलीच्या खेळात बाहुली असते, इथे आपल्या आराध्य दैवताची मूर्ती. बाकी न्हाऊ माखू घालणं, सजवणं, नटवणं, अलंकार चढवणं, वस्त्र परिधान करणं ही आपल्या मनाची हौस असते, आणि या बदल्यात त्याने आपल्याला 10 पटीनं द्यावं ही आपल्या मनाची सुप्त हाव असते. पण इथे तर ही हावही नव्हती. वेडा हट्ट होता, सहवासातून आलेला, आणि थोडका नाही, 70-72 वर्षांचा सहवास. या घराचं माप ओलांडून त्या घरात आल्या तेव्हाही हा असाच होता. जेव्हा माताजींनी 3 अपत्यांना जन्म दिला, त्यांना वाढवलं, मोठं केलं, तेव्हाही हा असाच होता. मग त्यांना भक्तीपेक्षा या रामाबद्दल ममता वाटली, तर त्यात काय गैर होतं?